आज जो तुम्ही महानगरपालिकेच्या समोर बेमुदत धरणे आंदोलनाचा जे काही ठिय्या मांडलेला आहे, या संदर्भात तुमच्या मागण्या काय काय आहेत आणि तुम्ही प्रशासनाला काही चौकशी किंवा चर्चा झालेली आहे का? प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रकाश बोले, मी आज दिनांक 20/4/2026 रोजी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा कार्यक्रम हा जो ठेवला होता, त्यावेळेस ठेवला आणि आम्हाला चर्चेसाठी महानगरपालिकेनं बोलवलं होतं. एक पत्रही दिलं. ज्या कामगारांचे प्रश्न आहेत, पगाराचा असेल, कामावून कमी केलेला असेल किंवा त्यांच्या आधार कार्डावरचा जो पुरावा आहे 250 आणि यांच्याकडं आहे ते 1987 कामगाराकडं आहे ते आधार कार्डावर. यांच्यामधला जो पुरावा आहे, तफावत आहे, हे आम्ही त्यांना जे पुरावे दिलेत, बँकेत जाऊन चौकशी केली असता बँकेच्या पासबुकला जे खात्याला जे आधार लिंक असते त्याच्यावरही तारीख जी आहे ते 1/1/1987 आहे. आणि आधार कार्डाच्या प्रिंटा काढल्या. त्यांनी किती वेळा ते अपडेट केलं तर त्यांनी फक्त मोबाईल नंबर दुरुस्त केली होती ते 2021मध्ये. तो मोबाईल नंबर देखील जुन्या तारखेला गेला. त्याची देखील प्रिंट आणून आम्ही प्रशासनाला दिलेली आहे आणि प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे की बाबा याची आम्ही चौकशी करून 2 दिवसामध्ये कामगारांना कामावर घेऊ, असं त्यांनी बोलले. कंत्राटी कामगारांना ज्या अडचणी सर्वाधिक भेडसावत आहेत, वेतन, ESI, PF यासारख्या सुविधा न मिळण्यामागे नेमकी कारणे काय आणि कामगारांना अन्यायकारक पद्धतीने कामावरून कमी करण्याचे प्रकार कितपत गंभीर आहेत असे वाटते तुम्हाला? कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून बसवणे, काढून टाकणे हा गंभीर प्रश्न आहे कामगारांसाठी. आता ह्याच कामगारांना गेली 5 महिन्यापासून जे यांना कामावरून बसवलेलं आहे, त्यामुळं त्यांच्या लेकरा बाळांची आणि त्यांची खाण्यापिण्याची जी वांदेवाडी जे पसरलेले आहेत त्याला जबाबदार हे प्रशासन आहे महानगरपालिकेचं. यांनी त्यांना सूचना द्यायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगितले पाहिजे, परंतु त्यांनी तसं न करता त्यांना डायरेक्ट कामावरून बसवलेलं आहे. त्यामुळे ते कामगार प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटनेच्याकडे आले. आम्ही त्यांचे प्रश्न उचलून धरले. प्रशासनासमोर आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. ज्या कामगारांना PF त्याचं कटत नाही, त्याचा GPF आहे, एम्प्लॉयज इन्शुरन्स आहे, ज्या कामगारांचा विमा जी आहे उतरलेला नसेल तर त्यांना उतरण्यात यावा असा सूचना आम्ही त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या कामगारांना त्यांच्या आरोग्याबाबत त्यांना ज्या सोयी ज्या दिल्या जातात त्याच्यासाठी ही पहिचान कार्ड कंपनीनं देण्यात येणे हे गरजेचं आहे. परंतु बहुतांशी कामगारांना हे दिलं जात नाही. एक 4-5 कामगार वगळता बाकी लोकांना दिलं जात नाही. त्यामुळं कामगारांना अनेक गंभीर प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. ह्याही प्रश्न आम्ही प्रशासनासमोर उचलून धरला आणि त्यांनी ज्या काही कामगारांच्या अडचणी आहेत आम्ही त्या सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दिलेल्या आश्वासनाला जर त्यांनी पूर्तता नाही केली तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढील रणनीती काय असेल? यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येईल.